नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 97. 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल? मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की इथे जे काही त्यांनी आयताकृती तो भाग दिलेला आहे बगीचेचा, त्याच्यामध्ये हा जर 50 मीटर आहे आणि हा 30 मीटर भाग आहे आणि याला जर आपण 5-5 मीटर वाढवला सगळ्या बाजूने, हा 5-5 मीटरचा भाग जर आपण वाढवला तर या भागाचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर इथे 5-5 मीटर वाढल्यामुळे ही संपूर्ण जी त्याची रुंदी आहे ती सुद्धा 5-5 म्हणजे 10 ने वाढणार, कारण ही 30 आहे तर या ठिकाणी हे 5-5 जे वाढलेले आहेत याचा मिळून संपूर्ण जो आहे तो आपल्याला 40 मीटरचा रुंदी मिळेल आणि त्याचप्रमाणे लांबी जी आहे ती सुद्धा आपल्याला एकूण 60 मीटर मिळेल, कारण हे 50 आणि हे इकडचे 5-5 जर त्याच्यामध्ये आपण मिळवले तर टोटल आता पूर्ण जो रस्ता आहे, रस्त्याच्या बाहेरील जर आपण पूर्ण लांबी आणि रुंदी काढली तर त्याचा एरिया आपल्याला या एरिया मधून हा जर एरिया मायनस केला, म्हणजे हा मधला भाग जर आपण मायनस केला तर आपल्याला हा जो रस्ता दिलेला आहे या रस्त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते काढता येणार आहे. म्हणून आणि आपल्याला माहिती आहे की आयताच्या क्षेत्रफळाचे जे सूत्र आहे ते आहे लांबी गुणिले रुंदी. त्यावरून आता हा जो मधला भाग आहे त्याच्या आधी आपण बाहेरचा भाग जो दिसतोय, ही संपूर्ण लांबी 60 आणि रुंदी 40 आहे, तर याचे जे क्षेत्रफळ आहे ते 60 गुणिले 40 म्हणजे लांबी गुणिले रुंदी वजा आणि हा मधला जो भाग दिसतोय बगीचेचा त्याची 50 गुणिले 30 लांबी गुणिले रुंदी, हे काढल्यावर आपल्याला डायरेक्टली उत्तर मिळतंय 6 चोक 24 म्हणजे हा 2400 वजा 5 त्रिक 15 1500 आणि अशी वजाबाकी केल्यावर आपल्याला मिळतंय 900 चौरस मीटर. म्हणजे आपल्याला हा रेखांकित केलेला जो भाग दिसतोय या भागाचं जे क्षेत्रफळ आहे ते 900 चौरस मीटर मिळत आहे आणि हा आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक पर्याय आहे.